नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करत आहे. श्रोते हो, बाबूराव अर्नाळकर यांनी रहस्य कथेत विविध नायक निर्माण केले आणि ते अजरामर करून ठेवलेले आहेत. त्यात गोलंदाज, काळा पहाड ही नावे प्रामुख्याने येतात. श्रोते हो, आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा देशभक्त काळा पहाड ही सादर करत आहे. श्रोते हो, या कथेचा भाग पहिला. चंद्रवदन उर्फ काळापाड याच्या ऐन उमेदीत घडलेली कथा आहे. पण या कथेची सुरुवात मात्र त्याच्या नेहमीच्या साहसापेक्षा वेगळ्या प्रकारे घडली होती. सत्यवान शृंगारपुरे हा वयाने फक्त 35 वर्षाचा होता, पण तो त्याहून कितीतरी वयस्कर दिसत होता. त्याच्या डोक्याला मोठे टक्कल पडले होते. तो प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना तिथला पहारेकरी हसून म्हणाला, नमस्ते सत्यवान शेठ. नमस्ते हरी. उद्या जरा जास्त ऊन पडेल असं दिसतंय. होय साहेब, पण मला उद्या सुट्टी आहे आणि काणेरीची लेणी पाण्यासाठी मुलं सारखी मागे लागली आहेत, तेव्हा मला त्यांच्याबरोबर उद्या जावं लागेल. सत्यवान रस्ता ओलांडून समोरच्या बस स्टॉपकडे गेला तेव्हा पहारेकरी त्याच्याकडे आदराने पाहत होता. नंतर डायरेक्टर साहेबांची मोठी मोटर फाटकातून बाहेर पडू लागली, त्यामुळे घाईघाईने वळून हरीनं त्यांना सलाम केला. डायरेक्टर साहेब वर्तमानपत्र वाचत होते, त्यामुळे त्यांनी पहारेकऱ्यांची सलामी स्वीकारण्याची तसदी घेतली नाही. कंपनीची बस आपल्या नेहमीच्या जागेवर उभी होती आणि सत्यवान पाठीमागल्या दारानं आत जाऊन बसला. तो त्या वरच्या खिडकीतून बाहेरची सृष्टीशोभा पाहत होता. खरं म्हटलं तर तो जन्मापासून शहरात राहणारच होता, पण बाहेरगावचं मोकळं दृश्य पाहणं त्याला जास्ती आवडत होतं. त्याच्या कंपनीच्या संशोधन केंद्राची ती मोठी आणि भकास इमारत त्या सौंदर्याला बाधा आणते असं त्याचं मत होतं. बस कंपनीचीच होती. सर्व पाहुणे मंडळी बोटीवर चढलीत ना? नेहमीच्या ड्रायव्हरनं एक ठराविक प्रश्न विचारला आणि ती बस सुरू केली. तेथून कल्याण गावात जाईपर्यंत फक्त 18 मिनिटं लागली. आपापल्या घराजवळ एक एक माणूस उतरत होता. शेवटी फक्त 3 पुरुष आणि 1 स्त्री तेवढे शिल्लक राहिले आणि बस शहरातील चौकात थांबली. त्या तिघांतील एक सत्यवान हा थोड्याच अंतरावर असलेल्या एका टुमदार 1 मजली घराजवळ गेला आणि पुढल्या दारावर बसवलेले अंगचे कुलूप उघडण्यासाठी चावी बाहेर काढण्याच्या हेतून खिसे चपापू लागला. पण त्याच वेळी दार आतून उघडले गेले. मी तुम्हाला खिडकीतून पाहिले आणि पुन्हा तुमची चावी हरवली असणार असं मला वाटलं, सीताबाई म्हणाल्या. सीताबाई, माझ्या हातून काही हरवत मात्र नाही हा, सत्यवान हसून म्हणाला. पण जेथे मी काही शोधतो ना ते मात्र तिथे नसतं, हे मात्र घडतं. मी जर तुम्हाला चांगली 2 वर्ष ओळखत नसती ना तर तुमचं हे म्हणणं मला खरंच वाटलं असतं, सीताबाई हसून म्हणाली. पण चला, सर्व तयारी झालेली आहे. आणखीन 20-1 मिनिटात मी ताटं वाढते. सत्यवानने आपली हात बाहेरच्या कोंटीवर ठेवली आणि तो तिच्या मागून बैठकीच्या खोलीत गेला. तेथे रामचंद्रराव वर्तमानपत्र वाचत बसले होते. ते म्हणाले, नमस्ते सत्यवान. आज काही फार काम होतं का? काम नेहमीच असतंय. मालक असे भेटले आहेत की ते मान वर करून बाजूला पाण्याची सुद्धा संधी देत नाहीत. काही म्हणा, तुम्हाला ते जास्त राबवतात, सीताबाई म्हणाल्या. कधी रजा नाही, नाटक सिनेमा नाही, ही कसली नोकरी? सीताबाई, प्रत्येक माणसाला जगण्यासाठी धडपड करावीच लागते, सत्यवान म्हणाला. जवळच्या आराम खुर्चीवर सीताबाई बसल्या होत्या. त्या आपुलकीच्या अभिमानानं सत्यवानकडे पाहत होत्या. ईश्वराने जर त्यांना मुलगा दिला असता तर तो एवढाच मोठा झाला असता असं त्यांच्या मनात आलं. गेली 2-3 वर्ष सत्यवान पैसे देऊन त्यांच्या घरी राहायला आणि जेवायला होता आणि त्याच्याबद्दल निदान सीताबाईंना तरी मुळीच परकेपणा वाटत नव्हता. सीताबाई घड्याळाच्या गजरामुळे 7:01 जाग्या झाल्या. त्यांनी दुसऱ्या कुशीवर वळून भिंतीला तोंड टेकून घोरणाऱ्या आपल्या नवऱ्याला हलवलं आणि त्या जांभाई देत स्वयंपाकाकडे गेल्या. 7:10 रामचंद्रराव उठले आणि तोंड धुण्यासाठी नाणी घराकडे गेले. सीताबाईंनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खाली जाण्यापूर्वी सत्यवानच्या खोलीचे दार ठोठावले होते आणि 10 मिनिटात ब्रेकफास्ट तयार होईल असं ओरडून सांगितलं होतं.
आणखीन 5-7 मिनिटांनी रामचंद्रराव स्वयंपाकाच्या खोलीत आले तेव्हा ब्रेकफास्टची तयारी झाली होती. त्या दोघांच्याही खुर्च्यांसमोर लोणी लावलेल्या पावाचे तुकडे आणि ऑमलेट ठेवलेले होते आणि सीताबाई चहाचे भांडे खाली उतरवण्याच्या तयारीत गॅस जवळ उभ्या होत्या. रामचंद्रराव आपल्या खुर्चीवर बसले. त्यांनी टेबलावरील वर्तमानपत्र उघडलं आणि एका मिनिटानंतर तक्रार केली. सरकारनं दारूबंदीचं धोरण थोडं शिथिल केलं, पण दारूची किंमत मात्र काही कमी होत नाही. ते कपाळावर आठ्या चढवत म्हणाले. ही फारच चांगली गोष्ट आहे. चहाचं भांडं उतरवताना सीताबाई म्हणाले. चांगलंच झालं म्हणजे काय, लोक जितकी दारू कमी पितील तितकं चांगलंय, सीताबाई म्हणाल्या. त्यांची स्वतःची अशी काही निश्चित मतं होती व ती त्या स्वतःपुरत्याच ठेवत नसल्यामुळे अनेक शेजाऱ्यांना रोखटोक बोलणाऱ्या सीताबाई आवडत नसत. बायकांनाही स्वतःचं मत असलंच पाहिजे अशा मताचे रामचंद्रराव होते आणि बायकोच्या कुठल्याही मताचा त्यांच्यावर कधीच परिणाम होत नसल्यामुळे ते गप्प बसले. सत्यवान कुठे? सीताबाईंनी चहा गाळून कपात ओतल्या आणि विचारले. सत्यवान खाली आलेले नाहीत, रामचंद्रराव म्हणाले. अहो, असल्या बोलण्याचा काय उपयोग आहे? तुम्ही जरा उठा आणि जिन्याजवळ जाऊन हाक तरी मारा. हा ब्रेकफास्ट थंड होऊन जाईल. थोड्या नाखुशीनेच रामचंद्र उभे राहिले आणि बाहेर गेले. त्यांनी हाक मारली नव्हती. ते स्वतःच वरच्या मजल्यावर गेले आणि खाली सीताबाई ब्रेकफास्टची तयारी करत होत्या. काही वेळातच रामचंद्रराव परत आले आणि म्हणाले, ते त्यांच्या खोलीत नाहीत. हा, मग बाथरूम मध्ये असतील. सीताबाई चिडून म्हणाल्या. ते जरा बाथरूम तरी ठोठावून बघा ना. अहो, तुझा नवरा तू समजते तितकं गाढव नाही बरं का. ते बाथरूम मध्ये पण नाहीयेत. सीताबाईंना आश्चर्य वाटले. त्यांनी अविश्वासाने आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही नीट बघितलं ना त्यांच्या खोलीत? हो, नीट बघितलं. पावाचा तुकडा घाईघाईने तोंडात कोंबत रामचंद्रराव म्हणाले. तुम्ही म्हणजे असे आहात ना की तुम्हाला खाण्याखेरीज दुसरं काही काम बरोबर करता येत नाही. मी जाते आणि बघते, पण तोपर्यंत जरा तव्यावर टाकलेलं ऑमलेट करपणार नाही इकडे लक्ष द्या. सीताबाई घाईघाईने स्वयंपाकघरातून बाहेर पडून वरच्या मजल्यावर गेल्या. त्यांनी शिष्टाचाराप्रमाणे प्रथम सत्यवानाच्या खोलीचे दार ठोठावले. नंतर ते उघडून आत बघितलं, पण त्यांनी ती खोली साफ करण्यापूर्वी नेहमी दिसावी तशी अस्ताव्यस्त दिसत होती. ब्लँकेट खाटेवरून खाली जमिनीवर लोंबकळत होते. जवळच्या टेबलावरील पंख्यावर पायजमा होता. खिडकीच्या खुंटीला शर्ट अडकवला होता आणि पुस्तकं व वर्तमानपत्र जमिनीवर इतस्तः पडली होती. असला वेंदळा माणूस जगात दुसरा कुठलाही नसेल असं पुटपुटत त्यांनी दार बंद केलं. नंतर त्या कोपऱ्यातील बाथरूमकडे गेल्या. तिथेही कोणी नव्हतं. सीताबाई स्वयंपाकघरात परत आल्या आणि म्हणाल्या, वरच्या मजल्यावर ते कुठेही नाहीत. मग मी तुला 5 मिनिटापूर्वी हेच सांगितलं होतं, रामचंद्रराव म्हणाले. मग गेले तरी कुठे असतील? सीताबाईंनी विचारलं. गेले असतील कुठेतरी बाहेर, पण मला सांगितल्याशिवाय ते कधी बाहेर जात नाहीत. अगं, या खेपेला गेले असतील. सीताबाई गोंधळलेल्या नजरेने टेबलावरील ब्रेकफास्टकडे बघत होत्या. आता या ब्रेकफास्टचं करायचं काय? मला दे, माझ्या पोटात जागा आहे, रामचंद्रराव म्हणाले. अहो, तुमच्या पोटात नेहमीच जागा असते, पण ते काही चांगलं लक्षण नाही बरं का. प्रमाणाबाहेर जास्ती खाल्ल्यानं तुमचं पोट सुटेल आणि आजूबाजूचे लोक तुमचं टिंगल करू लागतील. सीताबाई जरी असे म्हणाल्या होत्या तरी त्यांना कोणतीही गोष्ट फुकट जाणं आवडत नसे, म्हणून त्यांनी नाईलाजानं ऑमलेट आणि पाव खाण्याची नवऱ्याला परवानगी दिली आणि त्या म्हणाल्या, पूर्वी असं कधी घडलं नव्हतं. रामचंद्रांना ते पटण्यासारखं होतं. शिवाय डबल ब्रेकफास्ट झाल्यामुळे ते खुश झाले होते. त्यांनी विचारलं, काय ग, पण आपण कुठे बाहेर जाणार म्हणून त्यांनी गेल्या रात्री काही सांगितलं होतं का? त्यांनी तसं सांगितलं असतं तर ते तुम्हाला समजलं नसतं का? सीताबाईंनी विचारलं. तुम्ही तर सारा वेळ मला अगदी चिटकूनच बसला होतात. आम्ही पेन्शनर माणसं दुसरं करणार तरी काय, पण ही सत्यवानरावांची वागणूक जरा चमत्कारी दिसते बरं का, रामचंद्रराव म्हणाले. या घरात आल्यापासून ते एकदाही ब्रेकफास्टला गैरहजर राहिले असं कधी घडलं नव्हतं, सीताबाई म्हणाल्या. सीताबाई दिवसातून एक वेळ सर्व घर साफ करत असत. त्यांना स्वच्छतेची आवड होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर त्या साडी वर खोचून जमिनीवर गुडघे टेकून ओल्या फडक्यानं जमीन पुसत असत. पण आज त्यांनी त्या कामाला सुरुवात केली नाही तोच पुढले दार ठोठावण्याचा आवाज आला. त्यांनी हातातील फडका जवळच्या बादलीत टाकून त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपली साडी सावरली आणि दार उघडलं.
सीताबाई तुमचा फोन आलाय. अरे सिंधूबाई, कोणाचा फोन आला? तो तुमच्याकडे कोणी राहतो ना, त्याच्या कारखान्यातून फोन आलाय. टेलिफोन करणाऱ्याचं बोलणं मात्र गोड आहे. समोर राहणाऱ्या सिंधूबाईंकडे आता फोन आला होता. सीताबाई सिंधूच्या घरी गेल्या आणि त्यांनी रिसिव्हर उचलला. आपण कोण आहे ते सांगितलं. तो बोलताना म्हणाला, मी संशोधन केंद्रातून बोलत आहे. माझं नाव आत्माराम. सीताबाई, सत्यवंतराव आजारी आहेत काय? नाही, त्यांची प्रकृती बरी आहे की, सीताबाई म्हणाल्या. चांगलं आहे. ते आज सकाळी रोजच्या वेळी कामाला आले नाहीत म्हणून मला त्यांची थोडी चिंता वाटत होती, आत्माराम म्हणाला. हा, म्हणजे ते कामावर आले नाहीत? सीताबाईंनी आश्चर्यानं विचारलं. सत्यवान सकाळी उठून ब्रेकफास्ट न करता बाहेर गेला. तो खात्रीने कामावरच गेला असं त्यांना वाटत होतं आणि आत्मारामकडून ही माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. सीताबाई, तुम्ही सत्यवानला बघितलंयत ना? नाही, मी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना हाक मारली आणि ते ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली आले नाहीत म्हणून मी वर जाऊन पाहिलं तर त्यांची खोली रिकामी होती. ते घरातून लवकर बाहेर पडले असावे असं मला वाटलं. असं, मग ते कुठे गेले तसं तुम्हाला वाटतं? नाही नाही, मी काय सांगू शकत नाही, सीताबाई म्हणाल्या. त्यांना कोणी भेटायला आलं नव्हतं किंवा तारपत्र किंवा फोन पण आला नव्हता. त्यांना काही अपघात झाला असेल असं तर तुम्हाला वाटत नाही ना? नाही, सत्यवानराव हे स्वप्नाळू आहेत. तेव्हा कुठेतरी गेले असतील. पण सीताबाई, मी तुमच्या इथे आलो आणि प्रत्यक्ष 2-4 शब्द बोललो तर चालेल ना? मी अर्ध्या तासात तिथे आलो तर चालेल का? सीताबाईंनी त्वरेने विचार केला. तो आत्माराम नावाचा कोणी माणूस येथे येण्याच्या आत त्यांना निदान त्यांची स्वयंपाकघराची खोली साफ करता येणार होती. त्या म्हणाल्या, हो चालेल. बाजूला सिंधूताई उभी होती. तिनं विचारलं, काही वाईट बातमी तर नाही ना? हो नाही. सध्या तरी सत्यवान कुठे गेले ते समजत नाही, सीताबाई म्हणाल्या. त्यांनी ब्रेकफास्ट केला नाही त्या अर्थी ते काही कारणामुळे लवकर ऑफिसात गेले असावेत असं माझी कल्पना होती. पण ते तिथे नाहीत. मग काय झालं असावं असं तुम्हाला वाटतं? काही माहिती नाही. कशासाठी कुठे बाहेर गेलेत काय सांगता येत नाही, सीताबाई म्हणाल्या. आणखीन 20-1 मिनिटात तिथे आत्माराम आला. आत्माराम हा गोल चेहऱ्याचा मिशा राखणारा उंच आणि धिप्पाड होता. त्याचा चेहरा हसतमुख होता आणि वागणूक सभ्य असल्यामुळे तो अनेकांचा विश्वास संपादन करू शकत असे. अनोळखी माणसाबरोबर अबोल राहणाऱ्या सीताबाई लवकरच त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या. म्हणजे तुम्ही सत्यवान रावांना गेल्या रात्री पाहिलं तेवढंच? आत्मारामने विचारलं. ते कामावरून आले तेव्हा मी आणि माझे यजमान रेडिओवरील एक कार्यक्रम ऐकत होतो. नंतर झोपण्याची वेळ होईपर्यंत सत्यवानराव आमच्या बरोबरच बसले होते. नंतर ते झोपायला गेले आणि आम्ही झोपलो. पण सीताबाई, ते खरोखरच झोपले का? सीताबाईंना आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, मी त्यांना त्यांच्या खोलीत जाताना बघितलं. पण आज सकाळी जेव्हा तुम्ही त्यांच्या खोलीत गेला तेव्हा ते झोपले होते असं त्यांचं अंथरूण दिसत होतं का? ते नेहमी असावे तसंच दिसत होतं. पांघरूण अर्धवट खाली लोंबत होतं, उशी एका बाजूला सरकले होते आणि कपडे इकडे तिकडे पडलेले होते. मला वाटतं ते तसे आदल्या दिवसापासूनच राहिले असतील. मी दररोज त्यांची खोली व्यवस्थित करत असते बरं का, सीताबाई रागाने म्हणाल्या. आत्माराम घाईघाईने हसला आणि म्हणाला, त्यांच्या खोलीची खिडकी उघडी होती का? सीताबाईंनी विचार केला आणि त्या म्हणाल्या, उन्हाळ्याच्या दिवसात त्यांची खिडकी नेहमीच उघडी असते. मी फोन केल्यापासून तुम्हाला त्यांच्या संबंधी काही समजलं का? नाही. मी वर जाऊन त्या खोलीवरून नजर फिरवली तर चालेल का? चालेल, पण मी अद्याप त्या खोलीची साफसफाई केलेली नाही. ते फार चांगले झाले, आत्माराम म्हणाला. आणि मला वाटतं सर्व उलगडा होईपर्यंत तुम्ही ती खोली तशीच राहू देणे चांगलं. पण त्यांना काही अपघात वगैरे घडला असावा असं तुम्हाला वाटतंय का? सीताबाईंनी चिंतायुक्त स्वरात विचारलं. आत्मारामने मानेनेच नकारात्मक उत्तर दिलं आणि तो वरती जायला निघाला. सत्यवान गेला कुठे असेल